बघूया हिला निघायला किती वेळ आहे। हिचा मार्ग बघा, हैदराबाद, संगारेड्डी, पिटलम, बिचकुंदा, देगलूर। मला वाटतं कव्हर करावा हा रूट। नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये। लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण हैदराबादला आलेलो आहोत आणि हे हैदराबादचं सर्वात मोठं बस स्टँड आहे आणि समोर आपल्यासाठी गाड्या लागल्या आहेत। पण ॲक्च्युली मी आत्ताच आलोय, जरा फ्रेश वगैरे झालोय, म्हणतोय काहीतरी खाऊन घ्यावं आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी। प्लॅन केला तर 10च्या बसने जायचा, पण ती 10ची बस जी आहे ती गेलेली आहे, त्यामुळे आता जी बस भेटेल त्या बसने आपण ब्लॉग बनवणार आहोत। मग ती कुठं जाते काय जाते काहीच माहिती नाही आपल्याला, ॲडव्हेंचर टाईप ब्लॉग होणार आहे, तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्या बस स्टँडला महात्मा गांधी बस स्थानक असे म्हणतात आणि समोर गाडी लागली ती कुठली बघूया आपण। आधी समोर लागली आहे आपली हैदराबाद लातूर गाडी आहे, पण गाडी किती वेळ थांबते माहीत नाही आपल्याला। हे बघा, समोर इथं मेट्रो चालली अशी इकडे जाणार मेट्रो स्टेशनला। त्यांचे हॉर्न जबरदस्त असतात। आता आपण लगेच जाणार नाही आहोत, तर पहिलं खाणार आहोत आपण आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। तर इथे एक हॉटेल आहे, स्टँडमध्येच हॉटेल आहे, तर चेक करूया आपण आपल्याला काय खायला भेटतंय का आणि मग नंतर पुढचा प्रवास करूया। आणि तुम्हाला इथंच असं नंदिनी म्हणून रेस्टॉरंट मिळेल। तर आपण पहिलं एक चपाती भाजी घेतोय 55 रुपयाला। इथं मिल सुद्धा मिळतं आपल्याला, तर मी हे कूपन जे आहे ते कॅन्सल करतोय आणि आपण मिल घेतोय। हे 55 रुपयाचे सुना ना, हे कॅन्सल कर दो और मुझे मिल लेना। मिल 110 रुपयाला 110ला। तर पहिलं मी घेतो आणि तुम्हाला दाखवतो की त्याच्यामध्ये काय काय मिळतं आपल्याला खाण्यासाठी। त्याच्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला बॉबी, भाजी, डाळ, राईस, अनलिमिटेड राहत आहे। मी जे हे जेवण घेतले ते 110 रुपयामध्ये अनलिमिटेड आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला अजून 2 भाज्या पण आहेत वेगळ्या, तुम्ही त्या घेऊ शकता। तर मी घेतले डाळ, राईस आणि ही कोणती भाजी काय समजत नाही, टोमॅटो दिसतंय आणि हे खोबरे आणि चटणी आहे, बॉबी आणि हे स्वीट आहे। तर या मग जेवायला। बरं झालं ते कूपन कॅन्सल केलं आपण आणि फुल जेवण घेतलं। परत टेन्शन नाही, कारण की आपण रात्री साताऱ्यामध्ये जेवण केलं होतं, त्याच्यावरती आत्ता जेवण करतोय, बाकी मग चहा वगैरेच घेतला होता। मस्त। तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे, छान होतं एकदम, चवतर खूप छान होती। फक्त त्याच्यामध्ये एक चपाती वगैरे जर ॲड असली ना, राईस वगैरे आहे मस्त, तुम्ही कितीही पोट भरून जेवू शकता। तर आता जाऊया, बघूया कुठली एसटी लागली आपल्याला। आता लातूर गाडी जर गेली असेल बहुतेक आणि सेम रूट असेल तर मला वाटतं नको करायला, दुसरा असेल तर मग आपण तो कव्हर करूया। आपल्यासमोर एक बस लागली, ती आहे हैदराबाद देगलूर बस आहे आणि हिचा रूट सुद्धा वेगळा दिसते मला वाटतं कव्हर करावा हा रूट। बघूया हिला निघायला किती वेळ आहे। हिचा मार्ग बघा, हैदराबाद, संगारेड्डी, पिटलम, बिचकुंदा, देगलूर। मला वाटतं कव्हर करावा हा रूट, कारण की कधी कव्हर केलेलं नाही, देगलूरला गेलेलो नाही आपण आणि माझ्या मित्राची इच्छा होती, देगलूर त्याचं गाव आहे। तर बसूया। बसलाय कोण पुढं? गाडीला पब्लिक काहीच नाही आणि देगलूरच्या शहरी गाडी लागलेली आहे। ही आहे TSRTCची बिदर गाडी आणि पलीकडे जी आहे ती आहे बिदर उदगीर गाडी आणि गाडीला एवढं काय पब्लिक नाही आहे, फक्त मी आल्यापासून म्हणजे मी चढल्यापासून एकच सीट आहे। बघूया, आपल्याला तर पुढचं सीट भेटलेलं आहे, पण काच बघू शकता तुम्ही अशी खराब झालेली। बघूया काय करता येते का। तर स्टोरी अशी आहे, तुम्ही बघू शकता मला घाम किती येतोय, गरम किती होत आहे। ठीक आहे, इग्नोर करा। बस स्टँड जराशी काच क्लीन वाटत असेल तुम्हाला तर मस्त रूट कव्हर होणार आहे। आजपर्यंत आपण एक्सप्लोर केलेलं नाही आहे। मागची गाडी होती ती आपण सोडली, ती होती हैदराबाद लातूर। रुमाल कुठे ठेवला मी, लय गरम व्हायला लागले। असं म्हणायला गेलं तर आपल्या प्रवासाचं अंतर जास्त नाही आहे, फक्त 199 किलोमीटर आहे, 4 तास 48 मिनिटं। आपल्या गाडीचं इथून हैदराबादमधून सुट्टीचा टायमिंग आहे 2 वाजता आणि आता टाइम बघा किती झालाय, आता वाजलेत 1:49 झालेत। बरोबर आपली गाडी निघते आता आणि आपल्या प्रवासाचं भाडं जे आहे ते असणार आहे 335
आणि ही एशियाड गाडी एकच आहे देगलूरला जाण्यासाठी. बाकी मग तुम्हाला TSRTCच्या गाड्या मिळतील, पण आपल्या MSRTCची एशियाड गाडीच आहे, साधी गाडी नाही आहे. शिवशाही पण चालली आपली. जे समोरची शिवशाही आहे ती ठाणे आगाराची, ठाणे 2. ठाण्याला चालली का ते माहीत नाही. हैदराबाद सिटीमधून बाहेर पडता पडताच आपल्याला बराच वेळ जाणार आहे, कारण की तुम्ही पाहिलं असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये येता येता 2 तास लागले आपल्याला स्टँडला येता येता. आता काय माहिती किती वेळ लागतो बाहेर निघायला. संगारेड्डीपर्यंत तरी असं ट्रॅफिक असेल. हे बघा झाली सुरुवात ट्रॅफिकला. सकाळी पण तेवढंच, येताना पण तेवढं, पण जाताना पण तेवढंच आहे. मला एक कळत नाही यांचे एवढे मोठे रस्ते आहेत तर एवढं ट्रॅफिक कसं काय होतं इथं. तर मंडळी आताशी जरा आपण ट्रॅफिकच्या बाहेर पडलो आहे. आता जरासा रस्ता रिकामा भेटेल आपल्याला, जरासं म्हणजे आता काय ट्रॅफिक लागणार नाही एवढं. आणि टाईम बघा किती झालं आहे, 3:30 वाजत आले जवळजवळ बाहेर पडता पडता. हे पठाण चेरू म्हणून बस स्टँड आहे. तर आता आपण संगारेड्डी बस स्थानकामध्ये आलो आहे आणि टाईम झाला आहे बरोबर 4:20 झालेत. जरा खाली उतरू, या गाडी 5 मिनटं थांबते. तर ती भरपूर आहेत आणि आपली एकच MSRTCची आहे. सगळ्या ज्या बसेस आहेत ना त्या सगळ्या अशोक लेलँडच्या दिसतील. हे बघा, ही पण अशोक लेलँड आहे, ही पण आहे. आणि इकडे समोर ज्या 2 बसेस आहेत त्यासुद्धा अशोक लेलँडच्या आहेत. ही पण अशोक लेलँड आहे आणि इकडच्या पण अशोक लेलँड आहे. पोपटाचं एक लय दिवसांनी बघितलं. बघा ना, पाणी बॉटल घेतली आणि मिल्क घेतलंय, बस. चहा वगैरे काय घेतला नाही आता. बघूया पुढं, जराशी झोप लागायला लागली त्याच्यामुळं. ड्रायव्हर दादा बहुतेक चहा प्यायला गेला असतील. आता याच्यानंतर आपल्याला लागेल पिटलम, बिचकुंदा आणि मग देगलूर. गर्दी बघा ना इकडच्या बसेसला. तर निघते आता आपली गाडी संगारेड्डीमधून आणि निघायचा टाईम आहे 4:30 वाजले. हे जसं आपल्या इथं पास केंद्र आहे तसं मला वाटतं हे पास केंद्र असेल. फक्त एवढंच की लँग्वेजमुळे मला समजत नाही आहे, पण विद्यार्थ्यांमुळे समजतं येते. समोरची बस ती देगलूर हैदराबाद आहे. सगळ्या बसेस तशाच आहेत. एशियाड, फिरकणी. गाडी कोणती आहे ते का बहुतेक चेकर आहेत का? चेकर आहेत, चेकर आले आहेत गाडीमध्ये. स्ट्रिक्ट झालंय सगळीकडे. चेकर आले, तिकीट चेक करतात.
सनराईज पण पाहायला भेटला आणि आता सनसेटसुद्धा पाहायला भेटतोय. आज नशीब चांगलं आहे आपलं. हे बघा ना, साईडला सगळं जसं मुंबईमध्ये केलेलं आहे तसंच केलेलं आहे. तर आत्तापर्यंतचा आपला प्रवास मस्त झालेला आहे आणि सध्या वातावरणामध्ये सुद्धा वाईब्स एवढ्या पॉझिटिव्ह आहेत ना, खूप भारी वाटते प्रवास करायला. आणि आत्ता जो आपण प्रवास करतो आहे तो आहे राष्ट्रीय महामार्ग 161, जो की महाराष्ट्रातील अकोल्यापासून सुरू होऊन तेलंगणामधल्या संगारेड्डीपर्यंत जातो. आणि आपल्याला जी गावे लागतात ती आहेत अकोला, दुसरं आहे हिंगोली, नांदेड, देगलूर आणि तेलंगणामधलं संगारेड्डी. आणि संपूर्ण लांबी आहे 430 किलोमीटर. बाहेरचा जो व्ह्यू आहे तो खूप भारी बघण्यासारखा आहे, तो तुम्हाला दाखवतो मी आता. किती भारी वाटतं आहे. हा टोल आहे कोलापल्ली टोल प्लाझा. हे बघा, राष्ट्रीय महामार्ग दिसत असेल तुम्हाला, NH 161. आपल्या इथं टोल नाक्यापाशी कसं आहे, असे कॅबिन असतात, म्हणजे माणसं पण बसलेली असतात. पण इथं बघा ना, तसं काही नाही आहे. इथं ॲटोमॅटिक आहे सगळं. इथं काही तसं कॅबिन वगैरे तसं काही केलेलंच नाही आहे. हे बघा, डायरेक्ट. आणि जर काय प्रॉब्लेम आला तर मग स्कॅन वगैरे नाही झालं, अवघड आहे. मग सही रस्ता केला आहे, एक नंबर. मला खूप आवडला, खूप म्हणजे खूप एक नंबर केला आहे. स्पेशली हे जे साईडला केले ना रस्त्यांच्या, हे बघा ग्रीन ग्रीन दिसत असेल, ते खूप भारी वाटते, बघायला पण भारी वाटते. आणि बाहेरची जी गावं आहेत खाली त्यांना पण डिस्टर्ब नको गाड्यांचं, त्याच्यामुळे चाललेलं वाटतं मला. माझं तरी असं मत आहे. राहुल गांधी आ रहे अभी पैदल. कुठल्या तरी पक्षाचा मोर्चा आहे, काँग्रेसचा आहे बहुतेक. गांधी यात्रा है राहुल गांधी की. आने जाने में सगळं रस्त्यामध्येच चालले त्यांचं. साईडला तरी थांबा ना. आता आपण आलोय पिटलममध्ये आणि वेळ झालाय 6:41, म्हणजे 6:45 झालेत. गाडी थांबते का 2 मिनटं? नाही ना, थांबत नाही. तर गाडी नाही थांबत. ही मागाची गाडी हैदराबाद देगलूर पुन्हा दिसली आपल्याला. मस्तपैकी रेस लागली ह्या गाडी बरोबर, कारण की ते आपल्या अगोदर निघालेली हैदराबादमधून. तर आपण आलो आता बीचकुंदामध्ये आणि हे बीचकुंदाचं बस स्थानक आहे. सगळं चिखल झालेलं आहे बस स्थानक आहे. आणि आता टाईम झाला आहे 7:21. नावं पण अशी की परत विसरणार नाही माणूस. पिटलम, बीचकुंदा बऱ्यापैकी मोठं आहे. आणखीन आपली बॉर्डर सोडून नाही झालेली, आपण आणखीन तेलंगणामध्येच आहोत. आता आपल्याला लागेल मदनूर लागेल आणि त्याच्या पुढे मग आपली बॉर्डर लागेल आणि मग देगलूर. ही बघा, ही तेलंगणा स्टेटची बस. तर आता आपण आलेलो आहोत मदनूरमध्ये आणि टाईम झाला आहे 7:45 वाजलेत. बसस्टँड नाही आहे घ्यायला. आता हे बघा, इथून आपलं महाराष्ट्र स्टेट सुरू होतं. हे चेकपोस्ट आहे इथं RTOचं. हां, आता आपण तेलंगणामधून महाराष्ट्रामध्ये एंटर केलं आहे. हे चेकपोस्ट आहे. वेलकम टू महाराष्ट्र.
बघा देगलूर आता फक्त 5 किलोमीटर राहिले आणि इथून नांदेड 83 किलोमीटर, अकोला 293 किलोमीटर आहे. रस्ताच बदलून गेलाय फार एकदम. आतापर्यंत पोटातलं पाणी हलत नव्हतं, आता बघा इथं रस्ता सिंगलच झालं एकदम. हे जे आहे ना हे इथं वेट चेक केलं जातं गाड्यांचं, जे हेवी गाड्या असतील वगैरे. आता हे महाराष्ट्राचं हे चेकपोस्ट आहे, मागाचं होतं ते तेलंगणाचं होतं. हे बघा इथं गाड्या चेक होतं ते. हे का बस स्टँड? वा ओल्ड आहे का? नवीनला नाही ना जाते. आपल्याला आता बाहेरच्या गाड्या जर कुठे भेटतील? इथं कुठल्या लागतात गाड्या? चला धन्यवाद. तर फायनली मित्रांनो पोहोचले आपण देगलूरमध्ये. आता हे जे आहे हे ओल्ड बस स्टँड आहे. देगलूर 2 राज्यांच्या सीमांवरती वसलेलं आहे, तेलंगणा आणि कर्नाटक. तुम्हाला तिन्ही भाषा पाहायला भेटतील, मराठी, तेलुगू, कन्नड वगैरे. तर आता आपण इथनं रजा घेऊया, आपला व्लॉग इथं एंड करूया. आपला इथं येण्याचा टाइम आहे बरोबर आता वाजलेत 8 वाजले जवळजवळ. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. तर मित्रांनो गाडीला वेळ आहे अजून. आता बघा टाईम झाला आहे 8:30 वाजून गेलेत आत्ता. आणि तुम्हाला तोपर्यंत नवीन बस स्टँड दाखवतो मी. हे आहे नवीन बस स्थानक, देगलूरचं नवीन बस स्टँड आहे हे. गाड्या अजिबात नाही आहेत. तर मागाशीच पोचलेलो मी देगलूरमध्ये, पण लगेच निघायचं होतं मला, कारण की आता इथून पुढचा माझा प्रवास सुरू होणार आहे. पण मी तो व्लॉग बनवणार नाही आहे, कारण की माझा कंटिन्यू व्लॉग झालेला आहे, त्यामुळे थोडासा आराम पण करणार आहे मी, म्हणून व्लॉग नाही बनवणार आहे मी सध्या.